हॅलो हॅलो हॅलो, वेलकम, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड नाईट सगळ्यांना, जे जिथं कोण असतील तिथं त्यांना. बघा, आता मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं की डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे. ह्या सेशनमध्ये छोटूशी आपण पाहणार आहोत की MCQs कसे अटेम्प्ट करायचे. एकदम सोपी गोष्ट. बघा, काय झालेलं, बरीच मुलं मला म्हणत होती की सर काय होतं, MCQs असतात 30 मार्क्सचे, मोजून 15 ते 16 MCQs, आणि त्याला मात्र आमचा अर्धा ते पाऊण तास जातो. तर मी आलोय आज तुम्हाला सांगायला की MCQ आपण 15 ते 18 मिनिटात सोडवू शकतो. हो, कसं ते मी तुम्हाला हळूहळू सांगतो. डेमो म्हणून आपण काही MCQs सॉल्व्ह सुद्धा करून पाहणार आहोत. बघा, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स मूव्ह. बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या सेशनला की पेपरचा पार्ट ए राहणार आहे आपला MCQ, जो की असणार आहे 30 मार्क्सचा. त्यामध्ये 10-10 मार्काच्या 3 केस स्टडीज असू शकतात, किंवा 10-10 मार्क्सच्या 2 केस स्टडीज प्लस 5 इंडिव्हिज्युअल MCQs. बघा, इच क्वेश्चन असणार आहे आपला 2 मार्क्ससाठी. 1 मार्क्सचा क्वेश्चन आता रेअर पॉसिबिलिटी राहिलेली आहे. फार रेअर टू रेअर केसेसमध्ये असं होऊ शकतं की आपल्याला 1 मार्क्सचा MCQ विचारला गेलाय. मग सर, आता हा तर जुगार झाला, सर मला काही येत नसेल तर. जमलं तर 2 मार्क, नाहीतर 0. हो बाळांनो, बरोबर आहे. पण आपल्याला ह्या सेशनचा, ह्या आजच्या व्हिडिओचा मुद्दा काय आहे? आजच्या व्हिडिओचा मुद्दा हा आहे की आपल्याला जास्तीत जास्त, एक सेकंड, आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे स्कोअर करता येतील, हा आपला मुद्दा आहे. मग आता आपल्याला ह्या केसमध्ये काय केलं पाहिजे बाळांनो? ह्या केसमध्ये आपल्याला हे पाहिलं पाहिजे की आपण MCQ कमीत कमी वेळात कसे सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त MCQs सॉल्व्ह करू शकला, योग्य MCQs सॉल्व्ह करू शकला, चांगले मार्क्स मिळवू शकला, तर उरलेल्या 70 मार्कासाठी आपल्याला जवळपास 2.5 ते पावणे 3 तास मिळणार आहे. आता सर, पेपरमध्ये MCQs कधी घ्यायचे, कसं करायचं, काय करायचं, ह्याचा पण एक सेपरेट मी छोटासा 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ टाकणार आहे. हाही व्हिडिओ आता नेहमीसारखा मोठा नसणार, एकदम छोटा असणार आहे. सर, आता MCQ साठी तुम्ही काय टिप्स आहेत MCQ साठी? बघा, तर MCQच्या टिप्समध्ये फार टिप्स नाहीये, 2च टिप्स आहेत. टिप्स फॉर सॉल्विंग MCQ क्वेश्चन्स. आता प्रत्येक थिअरी पेपरला ह्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. ह्या माझ्या ऑब्झर्वेशन्सनी तयार केलेल्या आहेत, आणि ह्या 100 नाही 110% वर्क करतात. 100च्या वर किती टक्के घ्या, त्या वर्क करतात. सगळ्यात पहिल्यांदा, डोंट रीड केस स्टडी फर्स्ट. आता तुम्ही म्हणाल ह्याला काही वेळ लागलाय का काय? तर तसं नाहीये बाळांनो. डोंट रीड केस स्टडी फर्स्ट म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा रीड द क्वेश्चन्स फर्स्ट. ह्याच्या मागचं पण सायंटिफिक रिझन मी तुम्हाला थोड्याच एक छोटूशा ह्याच्यात सांगतो. बघा, काय असतं, आपला ब्रेन आहे ना, आपला ब्रेन हा मॅपिंग टेक्निकनी चालत असतो. जर तुम्ही सगळी केस स्टडी वाचली, बघा ती केस स्टडी असणार आहे 5 ते 1.5 पानाची, तुम्ही ती केस स्टडी वाचणार, ते वाचायला 10 ते 15 मिनिटं घालवणार. नंतर खाली क्वेश्चन वाचले की तोपर्यंत जसं जसं पुढे याल तसं तसं मागचं फेड होत गेलेलं असतं आपल्याला, आणि खालचा क्वेश्चन बघून मग आपण पुन्हा केस स्टडीत जातो वर शोधायला. यामध्ये काय होतं, फार वेळ वाया जातो. यासाठी मी आमच्या स्टुडंट्सला ऑफलाईन बॅच मध्ये सांगायचो, तसंच मी आता तुम्हालाही सांगतो, ही सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे की डोंट रीड केस स्टडी फर्स्ट. सगळ्यात आधी क्वेश्चन्स वाचायचे. ह्यांनी फायदा काय होतो, तुम्ही स्वतःही हे प्रूफ म्हणून तुम्ही स्वतःही क्रॉस चेक करू शकता की ह्यांनी फायदा काय होतो की तुम्ही क्वेश्चन्स वाचले तर काय होतं की निम्मे क्वेश्चन्स असतात ज्यांना तुम्हाला केस स्टडी वाचायची गरजच नसती, डिरेक्ट क्वेश्चन्स असतात. हो, डिरेक्ट क्वेश्चन्स असतात. तुम्ही ते आन्सर फक्त तुमच्या लॉजिकवरती आणि तुमच्या थिअरीच्या नॉलेजवरती लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला केस स्टडी वाचायची गरज नसते. हा पहिला फायदा. दुसरा फायदा, ज्या प्रॉब्लेम्ससाठी म्हणजे ज्या क्वेश्चनसाठी तुम्हाला केस स्टडी वाचायला लागणार आहे, आपण काय करतो, ते क्वेश्चन्स वाचतो आणि त्या क्वेश्चन्स मधले कीवर्ड आपण त्या केस स्टडीमध्ये शोधायचा प्रयत्न करतो. ह्यामुळे काय होतं, 15 मिनिटाची केस स्टडी जी 1.5 पानाची असते, ती आपल्याला त्यातली फार फार तर 1 ते 2 पॅराग्राफ्सच आपल्याला आपल्याला काय म्हणतात, रिलेव्हंट असतात,
आणि तेच पॅराग्राफ आपण वाचतो. ह्यानी काय होतं, तुमचा क्वेश्चन सॉल्व्हिंगचा टाइम कमी होतो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट टिप ही. आला का लक्षात? दुसरं, डोंट वेस्ट युअर टाइम इन रिथिंकिंग. बघा काय काय वेळेला काय होतं, ही आता टिप आहे ना, ह्या टिपला मी म्हणतो लास्ट मोमेंट टिप. बरोबर, ही नॉट रिकमेंडेड इफ यू हॅव डन युअर स्टडी. बघा दोनच टिप्स आहेत. जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्या आन्सरला रिथिंक करायची गरज नाहीये. लक्षात घ्या, माणूस केव्हा रिथिंक करतो, जेव्हा त्याला संभ्रम असतो, त्याला शंका असते की मी जे आन्सर मार्क केलेलं आहे ते आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय, ह्या केसमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं, यू शुड फॉलो युअर गट. गट फिलिंग म्हणजे काय, आपल्याला आतून जे आन्सर वाटते. आता ही कशी, ही छपरी टेक्निक आहे, लक्षात घ्या. हे माझं सांगण्याचं का काम आहे, कारण मी मित्र आहे तुमचा, मीही यातून गेलेलो आहे. काय होतं, 15 MCQs पैकी 12 येत असतात, 3 येत असतात. मग आपण काय करतो, आपण करतो ते 3 MCQs नंतर मार्क करू म्हणतो. हे करायचं नाही, अजिबात करायचं नाही. मार्क each MCQ, don't leave space for marking later. काय करतो बाळांनो आपण, की 15 MCQ पैकी मी म्हणतो 7वा मला येत नाहीये, तर ठीक आहे मी पुढचे MCQs मार्क करून ठेवतो. ह्याचा सगळ्यात मोठा तोटा काय होतो, जर तुम्ही गडबडीत असाल तर तुम्ही काय करता, क्वेश्चन्स वर खाली करून घेण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि क्वेश्चन जर वर खाली झाले तर मग तुम्हाला फक्त आणि फक्त देवच वाचवू शकतो. बघा, MCQs वरती फोकस का ठेवायचा आपल्याला, कारण MCQ आपला स्कोर हा डिरेक्टली एक्झाम्शन पर्यंत नेऊ शकतो, एक्झाम्शनच्या बियॉन्ड सुद्धा नेऊ शकतो. 70 ते 80 मार्क्स पर्यंत आपल्याला स्कोरिंगला मदत करू शकतो जर MCQs तुम्ही सोडवले तर. सो बघा, टिप्स टू सम अप आहेत 3च. सगळ्यात पहिल्यांदा केस स्टडी वाचायची नाही, डायरेक्ट क्वेश्चन्स वाचायचे आणि क्वेश्चन वाचून मग केस स्टडी वरती जायचं. म्हणजे आपला ब्रेन बरोबर तेवढंच शोधतो जेवढा आपल्याला गरजेचं आहे, फापट पसारा राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा आन्सर तुम्ही मार्क केलंय तर त्याच्यावर रिथिंक करत बसू नका, कारण ते आता झालेलं आहे, मार्क झालेला आहे. ते तुम्ही चेंज करू शकता जर तुम्ही पेन्सिलनी मार्क करत असाल तर, पण अननेसेसरी वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. पहिल्याच वेळी विचार करा आणि ते बरोबर मार्क करून पुढे जावा. तिसरी गोष्ट, जे MCQs येत नाहीयेत ते आधीच ठोकून मोकळे व्हा, त्यासाठी जागा सोडू नका, कारण हाय चान्सेस असतात की तुम्ही वर खाली MCQच्या नंबरिंग करू शकता गडबडीमध्ये. सो बघा, ह्या टिप्स आहेत माझ्या MCQ सॉल्व्हिंगसाठी. तर आता ह्या टिप्स आपण सर टेस्ट करून बघूया. चला, लेटेस्टचा आपला आहे मॉक टेस्ट पेपर नंबर 2. या मॉक टेस्ट पेपर नंबर 2 मधले क्वेश्चन्स आपण आता सॉल्व्ह करूयात. ओके, चला लेट्स गो. हा पहिला केस सिनारिओ आहे. आता मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला ह्याची प्रचिती येईल की निम्म्यापेक्षा जास्ती क्वेश्चन्स असतात ते डिरेक्टली सॉल्वेबल असतात. बघा, हा काय आहे आपला, हा केस सिनारिओ आहे, केस सिनारिओ नंबर 1. हा मी न वाचता गेलो पुढं. बघा, पुढे गेलो डिरेक्टली मी MCQ वाचायला लागलो. वेदर द ऑडिट टीम इज करेक्ट इन एक्सक्लुडिंग द प्लॅन रिव्ह्यू ऑफ पेटी कॅश फ्रॉम ऑडिट प्रोग्राम. बघा, म्हणजे ऑडिट प्रोग्राम मध्ये पेटी कॅश घेऊ नका, हा व्ह्यू ऑडिट टीमचा बरोबर आहे का. आता हा क्वेश्चन कसा आहे, हा मला डिरेक्टली आन्सर करता येणार नाही, यासाठी मला केस स्टडी पाहावी लागेल. मी गेलो पुढच्या क्वेश्चन मध्ये. Whether the decisions of auditor to send confirmation request to the creditors is justified. आता बघा, ह्यात काय सांगतात की जी काय क्रेडिटर्सना कन्फर्मेशन रिक्वेस्ट पाठवायची आहे, ही जी प्रोसेस त्यांनी फॉलो केली आहे, जे डिसिजन आहे की मला आता क्रेडिटर्सला कन्फर्मेशन रिक्वेस्ट पाठवली पाहिजे, हे जस्टिफाईड आहे का. तर आता ह्याचं उत्तर आपण देऊ शकतो का, पाहूयात. MCQ वाचूयात. येस, द डिसिजन ऑफ द ऑडिटर इज करेक्ट ॲज ऑडिटर इज अलाउड टू चूज एनी डेट रिजनेबली क्लोज टू बॅलन्स शीट डेट और अँड द सिलेक्टेड डेट हेल्प्स टू एन्श्योर ॲक्युरसी ऑफ लायबिलिटीज. बघा, बरोबर आहे की बॅलन्स शीट डेट पर्यंत मी कोणत्याही डेटचं कन्फर्मेशन घेऊ शकतो आणि त्यामुळे मला मॅनेजमेंटचं रेकॉर्डिंग करेक्ट आहे का नाही हे कळतं. पण विदाउट कन्सल्टेशन फ्रॉम मॅनेजमेंट नाही,
का तर एक्सटर्नल कन्फर्मेशन जर मला घ्यायचं असेल तर मला कंपल्सरी मॅनेजमेंटची परमिशन घ्यावी लागते, हा ऑप्शन गेलेला आहे. बघा, नोट द डिसिजन इज नॉट करेक्ट as the auditor should have sent confirmation request for balance sheet date as this would accurately reflect liabilities on that date. नाही का, कारण मी एक्सटर्नल कन्फर्मेशन ऍट एनी डेट घेऊ शकतो बिफोर बॅलन्स शीट डेट, हाही ऑप्शन गेला. चौथं, नो डिसिजन इज नॉट करेक्ट ॲज कन्फर्मेशन शुड बी आस्क्ड विदिन अ वीक ऑफ डेट ऑफ ऑडिट रिपोर्ट. असं काहीही दिलेलं नाही आहे आपल्याला. डेट ऑफ ऑडिट रिपोर्टच्या आधीच आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे, त्याशिवाय तुम्ही ऑडिट कन्क्लूडच करू शकत नाही. SA 505 एक्सटर्नल कन्फर्मेशन मध्ये मी हे पाहिलेलं आहे. सो राहता राहिला ऑप्शन सी, एलिमिनेशन मेथडनी. वाचायची सुद्धा गरज नाही, नंतर तुम्ही वाचलं तर ते सॉल्व्ह होऊ शकतं. बघा पुढं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अप्रोप्रिएट प्रोसिजर टू व्हेरीफाय बॅलन्सेस फॉर केशव ट्रेडर्स अँड अमित डिस्ट्रीब्युटर्स. बघा, दोन एक्सटर्नल पार्टीज आहेत, त्यांचे बॅलन्सेस व्हेरीफाय करायला कोणती प्रोसिजर तुम्हाला फॉलो करणं, म्हणजे कोणती प्रोसिजर ही अप्रोप्रिएट नाही हे मला चेक करायचंय. सिंपल, हेही मला वर जाऊन बघायची गरज नाहीये. बघा, ब्रेकिंग डाऊन द बॅलन्स इन टू इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन्स अँड मेकिंग शुअर दे हॅव बीन ॲक्युरेटली हॅपन. बघा, हेही बरोबर आहे. तुम्ही काय करायचं, पूर्ण लेजरला ट्रान्झॅक्शन टू ट्रान्झॅक्शन डिवाइड करायचं आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन चेक करायचं, टेस्ट ऑफ डिटेल्स. बरोबर आहे प्रोसिजर. आपल्याला काय पाहिजे, नॉट अप्रोप्रिएट. चेकिंग द पेमेंट्स मेड आफ्टर द इयर एंड टू वेंडर्स हु डिड नॉट रिस्पॉन्ड टू कन्फर्मेशन रिक्वेस्ट. बघा, ज्यांनी कन्फर्मेशन रिक्वेस्टला रिप्लाय केला नाही त्या रिलेटेड आपण काय करतो, ऑडिटर शुड मेक अ स्पेसिफिक एन्क्वायरी. या स्पेसिफिक एन्क्वायरीमध्ये मी इयर एंड नंतरचे केलेले पेमेंट सुद्धा बघू शकतो फॉर रिकन्सिलिएशन ऑफ बॅलन्सेस. बघा, कम्पेअरिंग द बॅलन्स शीट बॅलन्स टू ओरिजिनल इनव्हॉइसेस फ्रॉम वेंडर्स. बघा, हेही बरोबर आहे. तिन्ही मेथड्स बरोबर आहेत, म्हणजे राहता राहिली कोणती, चौथी मेथड हा आहे आपला पर्याय. बघा, रिक्वेस्ट रिटर्न रिप्रेझेंटेशन फ्रॉम मॅनेजमेंट कन्फर्मिंग दॅट पेएबल्स आर ॲक्युरेटली रेकॉर्डेड. बघा, हे सफिशियंट नाहीये का, कारण WR इज अन इंटरनल एव्हिडन्स, इट इज नॉट सफिशियंट अँड ॲप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स, म्हणजे ही आली आपली इनॲप्रोप्रिएट प्रोसिजर. बघा, डी पॉईंट मार्क केलाय. पहा, 3 MCQ पैकी 2 तर मला केस स्टडी न वाचताच सांगता आले. बघूया पुढचं येतंय का. इन द गिवन केस इज देअर एनी रिक्वायरमेंट फॉर सेपरेट डिस्क्लोजर ऑफ PP रिव्हॅल्युएशन. आता ह्यासाठी मला वरची केस स्टडी वाचावी लागणार आहे, हे मी मार्क करून ठेवलेलं आहे. बघा, पाचवा, व्हॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह ऑन द मॅनेजमेंट्स व्ह्यू रिगार्डिंग द ऑडिट रिक्वायरमेंट्स ऑफ LLP. बघा, LLP ला ऑडिट कधी लागतं बाळांनो, जेव्हा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन 25 लाखापेक्षा जास्त गेलंय किंवा तुमचा टर्नओव्हर 40 लाखपेक्षा जास्त गेलेला आहे. आता ह्या प्रोव्हिजनसाठी मला वरचं वाचायची गरजच नाहीये. बघा, LLP इज ऑलवेज रिक्वायर्ड टू कंडक्ट अन ऑडिट. चुकलाय ऑप्शन. इज रिक्वायर्ड टू कंडक्ट अन ऑडिट इफ टर्नओव्हर एक्सीड्स 40 लाख और कॅपिटल एक्सीड्स 25 लाख. खालचं वाचायची गरजच नाही, संपलेलं आहे. हे आन्सर माझं बरोबर आलेलं आहे. खाली उलट आहे बघा, काय टर्नओव्हर 25 आहे, 40 संपला विषय, आणि इथं अँड आहे, त्यामुळे हाही चुकीचा आहे, हाही चुकीचा पर्याय. बघा, सिंपल, 5 पैकी 3 तर मी असेच सोडवले, 6 मार्क्स मी विदाऊट केस स्टडी वाचता घेऊन गेलो. आता वर जाऊयात. आता मला काय बघायचंय, PP रिव्हॅल्युएशन बरोबर केलंय का ट्रीटमेंट, आणि दुसरी गोष्ट मला पाहिजे की तुमचं पेटी कॅशचं प्लॅन मध्ये इन्क्लूड केलं पाहिजे का नाही. यासाठी मी गेलो केस स्टडीवरती. आता केस स्टडीवरती गेलो तर माझ्याकडे 2 कीवर्ड्स आहेत, रिव्हॅल्युएशन प्लांट अँड मशिनरी आणि पेटी कॅश. आता मी तेवढे शोधले. बघा, इथं कुठं दिसतंय का पेटी कॅश, पेटी कॅश, पेटी कॅश, पेटी कॅश. बघा, हाऊ एव्हर इन दिस ओपिनियन ऑफ प्लॅन ऑफ पेटी कॅश, मी पेटी कॅश शोधलं. आता तेवढंच वाचायचं फक्त. हाऊ एव्हर इन हिज ओपिनियन द प्लॅन रिव्ह्यू ऑफ पेटी कॅश वॉज अननेसेसरी ड्यू टू company's policy of limiting cash transactions. Thus review procedure was removed from the audit program. आता बघा, काय झालंय, त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीने काय केलेत, कॅश ट्रान्झॅक्शन्स लिमिट केलेत, म्हणजे कंपनीने इंटरनल कंट्रोल एक्सरसाइज केलेला आहे. मग जर इंटरनल कंट्रोल तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू करायची गरज नाही. ते अननेसेसरी जर असे वाटत असेल, याचा अर्थ जर इररिलेव्हंट वाटत असेल तर ते प्रोग्राममध्ये घ्यायची गरज नाही. का, कारण कंट्रोल्स स्ट्रॉंग आहेत. बघा, आता ह्याला आपल्याला ऑप्शन मिळतात का. बघा, वेदर ऑडिट टीम इज करेक्ट, नो, बिकॉज ऑडिट प्रोग्राम शुड ऑलवेज इन्क्लूड पेटी कॅश रिगार्डलेस ऑफ कंपनी पॉलिसी. नाही, काही संबंध नाही. ऑडिट प्रोग्राम मध्ये तेच येणार जे ऑडिटरला रिलेव्हंट वाटतंय. हे ऑडिटरला रिलेव्हंट वाटत नाही, त्यामुळे ते नाही घेतलं तरी चालतंय. बघा, त्यामुळे नोचे ऑप्शन गेले. ऑडिटरचं मत असतं त्यात इन्क्लूड करायचं का नाही. आता येसचे बघूयात. बिकॉज कंपनीज इंटरनल कंट्रोल्स अँड पॉलिसी ऑफ लिमिटिंग ट्रान्झॅक्शन्स रिड्यूस द नीड फॉर पेटी कॅश रिव्ह्यू. अगदी बरोबर आहे. बघा बघा, जर माझे इंटरनल कंट्रोल स्ट्रॉंग असतील तर मला त्याचा रिव्ह्यू घ्यायची गरज नाही, त्याची नीड माझी कमी होते, मी त्याला डिरेक्टली कंट्रोलवरती रिलाय करून पुढे जाऊ शकतो. आता डी बघूयात.
Yes, because audit program should only focus on areas with high risk. No. लो रिस्कचे एरिया सुद्धा आपण कन्सिडर करतो का? कारण त्याचे कलेक्टिव्ह इम्पॅक्ट हे आपण काय बघतो, कलेक्टिव्ह इम्पॅक्ट मटेरियल होतात का नाही ते आपण बघत असतो. बघा, त्यामुळे ऑप्शन बी माझा बरोबर आलेला आहे. किती वेळ लागतोय बघा, किती वेळ लागतोय? 5 ते 4 मिनिटात आपली केस स्टडी सोडवून झालेली आहे. आता येत आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीचं बघूया. तिथं पीपीई दिसतंय. Auditor noted that in financial year 23-24, company's PPE was revalued, resulting from an increase of 5% in the net carrying value of machinery from 10 lakh to 10.5 lakh. आता बघा, फक्त 5% इन्क्रीज आहे. आपल्याला कंपनीज ऍक्ट काय सांगतो? कंपनीज ऍक्ट सांगतो जर 10% इन्क्रीज असेल तर तुम्हाला डिस्क्लोजर गरजेचं आहे. बघा, आता आलाय आपला प्रश्न. हा काय होता प्रश्न? इज देअर एनी रिक्वायरमेंट फॉर सेपरेट डिस्क्लोजर ऑफ पीपीई रिव्हॅल्युएशन? बघा, पीपी रिव्हॅल्युएशनला काही गरज आहे का? तर नाहीये. 10% पेक्षा जास्त असेल तर मला ते सेपरेट डिस्क्लोज करावं लागतं, नाहीतर नाही. त्यामुळं येसचे ऑप्शन्स गेले. आता नो मध्ये बघूयात. नो सेपरेट डिस्क्लोजर नॉट रिक्वायर्ड रिझल्ट्स इन मटेरियल चेंज इन कॅरिंग व्हॅल्यू. हाही नाहीये. लेस दॅन 10% असल्यामुळं मला गरज नाहीये, कारण कंपनीज ऍक्ट सांगतो 10% किंवा जास्त इन्क्रीज असेल तर डिस्क्लोज करा. केस स्टडी नंबर 1 संपलेली आहे. आता जाऊयात केस स्टडी नंबर 2. न वाचता डिरेक्टली मी एमसीक्यू ला गेलेलो आहे. बघा, डिरेक्टली एमसीक्यू ला गेलो. इज द प्रोव्हिजन मेड फॉर AB इंडस्ट्रीज डाउटफुल D1 अप्रोप्रिएट? आता डाउटफुल D1 म्हणजे काय? लेस दॅन 1 इयर, त्याला 25% ची प्रोव्हिजन असते. बघा, 10 लॅक्स आहेत, त्याच्या 25% म्हणजे 2.5 लॅक्सची मला प्रोव्हिजन करायची लॉनी सांगितलेली आहे. मी केली 5 लाखाची, माझं चुकलेलं आहे. बघा, अख्खी केस स्टडी वाचायची गरजच नाहीये. बघा, नो ॲज द रिक्वायर्ड प्रोव्हिजन इज 2.5 लॅक्स. सर, आता तुम्ही म्हणाल जास्तीची प्रोव्हिजन केली तर काय वाईट आहे? नो, जास्तीची प्रोव्हिजन केल्यामुळं प्रॉफिट दाबला जातो. प्रॉफिट आपला अननेसेसरीली दाबला जातो. स्टॅट्युटरीनी जे सांगितलंय, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्सनी तेवढीच प्रोव्हिजन आपल्याला करावी लागते. सो माझं सी. आलं का लक्षात? पूर्ण वाचायची गरजच नाहीये. डिरेक्टली केस स्टडीवरती गेलो, डाउटफुल D1 शोधलं, प्रोव्हिजन किती लागते बघितलं, संपला विषय. बघा, हाऊसिंग लोन आणि कार लोन अवेल्ड बाय बॉरोवर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अप्रोप्रिएट? आता विषय कसा झालाय की कार लोन आणि हाऊसिंग लोन एकाच माणसाचा आहे. आता त्या रिलेटेड मला हे पाहायचंय. आधी मला बघितलं पाहिजे की कार लोन काय आहे आणि हाऊसिंग लोन काय. आता इथं हाऊसिंग लोन अँड कार लोन दिसते. मिस्टर श्याम हॅज अवेल्ड फॉलोइंग 2 लोन्स. आता हाऊसिंग लोन एक आहे, कार लोन एक आहे. हाऊसिंग लोनचे EMI ओव्हर ड्यू आहेत फॉर 120 डेज. 120 डेज म्हणजे 90 डेजच्या वर गेलेला आहे. NPA झालेलं आहे हे अकाउंट. मग सर, हे NPA झालंय आणि हा EMI ओव्हर ड्यू आहे फॉर 60 डेज. मग हे NPA होणार का नाही होणार? येस बॉस, होणार. का? कारण एका कस्टमरचं एक अकाउंट जर NPA झालं तर त्याचे सगळे अकाउंट्स आपण NPA म्हणून क्लासिफाय करतो. या रिलेटेडच तो क्वेश्चन असणार आहे. बघूया. बघा, वेदर हाऊसिंग लोन अँड कार लोन अवेल्ड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अप्रोप्रिएट? बघा, बोथ हाऊसिंग लोन अँड कार लोन शुड बी क्लासिफाईड एज NPA. विषय संपलेला आहे. खालचं बघायची गरजच नाही. का? कारण एका कस्टमरचं एक अकाउंट जर NPA झालं तर त्याचे सगळे अकाउंट्स आपण NPA म्हणूनच ट्रीट करतो. त्याचा इंटरेस्ट ॲक्रुअल बेसिसवरती रेकॉर्ड न करता रिसिट बेसिसवरती रेकॉर्ड करत असतो. बघा, चला पुढे जाऊयात. व्हॉट इज द मिनिमम प्रोव्हिजन रिक्वायर्ड फॉर RS एंटरप्राइज डाउटफुल D2? आता डाउटफुल D2 कन्सिडरिंग द अकाउंट इज फुल्ली सिक्युअर्ड. डाउटफुल D2 म्हणजे काय? 1 इयर टू 3 इयर्स. त्यामध्ये जर सेक्युअर्ड असतील तर 40% प्रोव्हिजन करतो, अनसिक्युअर्ड असेल तर 100% प्रोव्हिजन करतो. डाउटफुल D2 बघा किती आहे. डाउटफुल D2 हे सगळे सेक्युअर्ड आहेत. 30 लाखाच्या 40%, म्हणजे मला प्रोव्हिजन करायची आहे 12 लाख रुपये. बाकी ऑप्शन्स बघायची गरज नाही, अख्खी केस स्टडी वाचायची गरज नाही. डिरेक्ट क्वेश्चन आहे. बघा, ॲज रिगार्ड्स टू डिस्क्रिप्शन ऑफ ॲग्रिकल्चरल ॲडव्हान्सेस अंडर किसान क्रेडिट कार्ड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट अप्रोप्रिएट? बघा, आता जे किसान क्रेडिट कार्ड आहेत, किसान क्रेडिट कार्ड, त्याशी रिलेटेड काय गोष्टी आहेत बघूया आपण. किसान क्रेडिट कार्डसाठी बघा, देअर हॅज बीन नो ट्रान्झॅक्शन इन द अकाउंट फॉर लास्ट 90 days. द ब्रांच हॅज क्लासिफाईड द लोन ॲज अ स्टँडर्ड ॲसेट. बघा, फॉर कल्टिवेशन ऑफ पॅडी. ओके. आता 90 दिवस झालं, त्यामध्ये काहीही ट्रान्झॅक्शन्स नाहीयेत. तर ह्या केसमध्ये जे काही ॲग्रिकल्चर ॲडव्हान्सेस आहे त्या रिलेटेड, प्रोव्हाइड लोन ऑफ 20% क्रेडिट KCC विच आर द हार्वेस्ट पिरियड ऑफ 3 to 4 months. बघा, 3 to 4 months म्हणजे काय? इट इज अ शॉर्ट ड्युरेशन क्रॉप लोन.
3 to 4 monthचं लोन आहे, शॉर्ट ड्युरेशन क्रॉप. यासाठी आपण एनपीए व्हायला किती वाट बघतो? 2 क्रॉप सीझन आपण वाट बघतो. बघा, शॉर्ट क्रॉप सीझन असेल तर 2 क्रॉप सीझन पर्यंत जर तुमचं काही ट्रान्झॅक्शन झालं नाही तर त्याला एनपीए म्हणतो. लॉंग ड्युरेशन क्रॉप असेल तर 1 क्रॉप सीझन. मग आता बघा, 4 महिन्याचा माझा सीझन आहे, म्हणजे मी 8 महिने वाट बघणार, तोपर्यंत मी त्याला एनपीए क्लासिफाय करणार नाही. त्यामुळं ब्रांचनी जी काय ऍग्रिकल्चरल ऍडव्हान्सेसला स्टँडर्ड ट्रीटमेंट केलेली आहे, दॅट क्लासिफिकेशन इज प्रॉपर. कारण किसान ऍडव्हान्सला, ऍग्रिकल्चरल ऍडव्हान्सेसला आपण शॉर्ट ड्युरेशनला 2 क्रॉप सीझन वाट बघतो. जी आहे इथं 4 मंथ्स म्हणजे 8 मंथ्सची आपण वाट बघणार आहे 2 क्रॉप सीझनची. संपली दुसरी केस स्टडी. बघा काय वाचायला लागलं, अख्खी केस स्टडी वाचायची मला गरजच पडली नाही. आता केस स्टडी नंबर 3. केस स्टडी नंबर 3 ला डिरेक्टली क्वेश्चनकडे मी गेलो. क्वेश्चनकडे गेलो, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिस्क्राइब्स सीएज रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सबसिक्वेंट इव्हेंट्स. बघा, ह्यालाही मला वरचं वाचायची गरज नाही. सबसिक्वेंट इव्हेंट रिलेटेड माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय असते बाळांनो, की मी पाहायचं असतं की बॅलन्स शीट डेट पासून ऑडिट रिपोर्ट पर्यंत काही इव्हेंट झाले असतील तर ते चेक करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते. बघा, ही हॅज नो ऑब्लिगेशन, संपला विषय. He has no obligation to perform after signing of audit report even if he comes to know an event नाहीये. कारण आफ्टर ऑडिट रिपोर्ट बट बिफोर सर्क्युलेशन जरी तुम्हाला काही इव्हेंट्स अँड कंडिशन्स कळाल्या तरी तुम्हाला SA 560 लागू होतो. बघा, ही शुड परफॉर्म नेसेसरी प्रोसिजर्स टू नो अबाउट इव्हेंट्स ऑकरिंग बिटवीन डेट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड डेट ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट. हा ऑप्शन बरोबर आहे. मला नेसेसरी स्टेप्स घ्यायच्या असतात. ही हॅज टू ओनली रिलाय अपॉन WR, संपला विषय. ऑडिटर शुड परफॉर्म ऑडिट प्रोसिजर्स, पॉईंट नंबर बी. मला वरची केस स्टडी वाचायची गरजच पडली नाही. SA 560 माझा क्लिअर असेल तर मी दनादन हे सोडवू शकणार आहे. पुढे जाऊयात. विच इज द मोस्ट अप्रोप्रिएट ऍक्शन CA चंदना शुड टेक फॉर व्हेरीफाईंग इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी लाईंग विथ थर्ड पार्टी आहे. बघा, इन्व्हेंटरी लाईंग विथ थर्ड पार्टीला मी काय करतो, एकतर एक्सटर्नल कन्फर्मेशन पाठवतो आणि एक्सटर्नल कन्फर्मेशनचा जर रिझल्ट रिलायबल नसेल तर मी तिथं फिजिकली इन्स्पेक्शन करू शकतो, इन्व्हेंटरी फिजिकली चेकिंग करू शकतो. आता बघूयात. रिक्वेस्ट कन्फर्मेशन ऑफ इन्व्हेंटरी क्वांटिटी अँड कंडिशन फ्रॉम थर्ड पार्टी इन रिस्पेक्ट ऑफ इन्व्हेंटरी ऍट देअर प्रिमाइसेस. बघा, एक्सटर्नल कन्फर्मेशन तर मी रिक्वेस्ट करू शकतो. हाही ऑप्शन बरोबर आहे. पुढे जाऊया. इन्स्पेक्ट ऑल इन्व्हेंटरी ॲट थर्ड पार्टी विदाउट कन्फर्मेशन, हे नाही करू शकत. कन्फर्मेशन जर रिलायबल नसेल तरच मला तिथे जाऊन चेकिंग फिजिकल करायचं आहे. रिलाय ऑन मॅनेजमेंट WR, विषय संपला. मॅनेजमेंटच्या WR वर रिलाय करायचं नाही बिकॉज इट इज नॉट अ सफिशियंट अँड अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स. कन्फर्म इन्व्हेंटरी व्हॅल्यू अलॉंग विथ इट्स क्वांटिटी अँड कंडिशन फ्रॉम थर्ड पार्टी. डायरेक्टली ओरल कन्फर्मेशन चालणार नाही. वी शुड ऑब्टेन अ रिटर्न कन्फर्मेशन आणि ते पण रिक्वेस्ट टाकावी लागते. 11चा ऑप्शन नंबर ए जुळलेला आहे. 2 बघा. विच ऑडिट प्रोसिजर CA प्रभा परफॉर्म टू व्हेरीफाय वेदर कन्वर्जन ऑफ फॉरेन करन्सी इनटू इंडियन रुपीज इज प्रॉपर ऑर नॉट. बघा, आता काय झालंय, फॉरेन करन्सीला इंडियन रुपीमध्ये कन्व्हर्जनची प्रोसेस बरोबर आहे का मला बघायचंय. आता ह्यालाही मला केस स्टडी तर वाचली पाहिजे, पण विदाऊट केस स्टडी वाचता सुद्धा मी याचा आन्सर लिहू शकतो. पहा, इंडियन करन्सीला फॉरेन करन्सीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय करतो, जो कन्व्हर्जनचा रेट आहे त्यांना मल्टिप्लाय किंवा डिवाइड करतो. मग आता कन्व्हर्जन बरोबर झालंय का नाही हे चेक करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, रिकॅल्क्युलेशन. बघा, रिकॅल्क्युलेशन केलं तर मी चेक करू शकतो की कन्व्हर्जन बरोबर झाले का नाही. आता ह्या बाईनी तेच केले का, आपण चेक करूयात. बघा, ऑडिटिंग अ फर्म्स फायनान्शियल स्टेटमेंट्स, द फर्म इज एंगेज्ड इन एक्सपोर्ट ऑफ गुड्स टू युरोप. शी चेक्स क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेन्सेस, एन्श्युअर्स ट्रेड पेएबल्स आर जेन्युइन, कंपेअर्स करंट अँड पास्ट, एक्झामिन द टायटल डीड्स, ॲक्युरसी. हे बघा, चेकिंग द ॲक्युरसी फॉर कॅल्क्युलेशन. बघा, तिने ॲक्युरसी चेक केली. ॲक्युरसी चेक केली म्हणजे काय, तिनं कॅल्क्युलेट करून बघितलं असणार. दॅट इज द रिकॅल्क्युलेशन. बघा, मला केस स्टडी न वाचता आन्सर जमलेत. मी 30च्या 30 मार्क्स आता घेऊन जाणार आहे. इतके सोपे MCQs पडतात. बघा, CA कमल, पार्टनर एट KPS कंपनी कंडक्टिंग अन ऑडिट ऑफ रिद्धी लिमिटेड manufacturing company. During audit it was found that KPS generates 72% of its total revenue. मला आठवलं, जर मेजॉरिटी रेव्हेन्यू माझा एकाच क्लायंट कडून येत असेल तर सेल्फ इंटरेस्ट थ्रेट जनरेट होतो. न काही बघता मी सेल्फ इंटरेस्ट थ्रेट मार्क केलेला आहे आणि तेच आन्सर्स असणार आहेत. तुम्ही ह्याचे आन्सर्स क्रॉस चेक करू शकता. बघा पुढं, द ऑडिटर इज इव्हॅल्युएटिंग द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड टू असेस द इंटरनल कंट्रोल सिस्टीम ऑफ द कंपनी. जर मोस्ट अप्रोप्रिएट मेथड, बघा मोस्ट अप्रोप्रिएट मेथड काय असते, इंटरनल कंट्रोल क्वेश्चनेअर. मी तुम्हाला इंटरनल कंट्रोलच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं द मोस्ट इफेक्टिव्ह मोस्ट इफिशियंट मेथड असते इंटरनल कंट्रोल क्वेश्चनेअर. मला खालची केस स्टडी वाचायची सुद्धा गरज पडलेली नाही. डायरेक्ट इंटरनल कंट्रोल क्वेश्चनेअर मी लिहून येणार आहे. मोस्ट
अप्रोप्रिएट म्हणल्यावर. तरी वाचूयात. सिलेक्टेड मेथड शुड widely recognized for gathering information about existing operation. Furthermore, method should facilitate easier interim review. बघा, मोस्ट अप्रोप्रिएट मेथड म्हणलं तर मला खालचा क्वेश्चन वाचायची गरजच नाहीये. दॅट इज दॅन IC क्वेश्चनेअर. मला मार्क्स मिळणार आहेत, मी पुढे निघून जाणार आहे. मार्क्स घेऊन लास्ट क्वेश्चन. गोरी टोल्ड हर फ्रेंड्स that she had read a news report about how a company has misled its auditor by producing some fabricated documents. Which of the following statements seems to be appropriate in this regard? आता बघा, कंपनीने देतानाच मला दिलेले आहेत फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट्स, म्हणजे देतानाच मला दिले आहेत चुकीचे डॉक्युमेंट्स. ह्या आहे इनहरंट लिमिटेशन. इनहरंट लिमिटेशन म्हणजे काय? बघा की काही कंडिशन्समुळे मला ऍब्सोल्यूट अश्युरन्स देता येत नाही, रिझनेबल अश्युरन्स देता येतो. त्यामध्ये आहे नेचर ऑफ ऑडिट प्रोसिजर्स आणि तुमचं मॅनेजमेंट सगळ्यात पहिलं आहे रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग. ह्यामध्ये या गोष्टी येतात. बघा आन्सर्स बघू. ऑडिटर हॅज टू कंडक्ट ऑडिट बाय एक्सरसाइजिंग प्रोफेशनल स्किल. अगदी बरोबर आहे. बट ही इज नॉट एन एक्सपर्ट इन डिस्कवरिंग जेन्युइननेस ऑफ डॉक्युमेंट्स. हेही बरोबर आहे. हेन्स management consisting of dishonest persons may have to lead him to rely on fabricated documents deliberately. हा ऑप्शन बरोबर आहे. हे आपण इनहरंट लिमिटेशन्स मध्ये पाहिले की जर मला येणारे डॉक्युमेंट्सच चुकीचे आले आणि त्याचं जेन्युइननेस मला एक लेवल नंतर चेक करता आला नाही तर मला रिलाय राहावं लागतं. माझ्याकडे इनहरंट लिमिटेशन ते आहे. पण मला ऑडिट कंडक्ट करायचं आहे बाय एक्सरसाइजिंग प्रोफेशनल स्किल. अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर ए. याचा अर्थ बाकी तिन्ही ऑप्शन असणार आहेत चुकीचे, पण मी ते बघणार आहे. बघा, इट वॉज रॉंग ऑन द पार्ट ऑफ ऑडिटर. विषय संपला. का? कारण इनहरंट लिमिटेशन धरून मला चालायचं असतं. मॅनेजमेंट कॅन नॉट मिसलीड ऑडिटर ड्यू टू हाय लेवल ऑफ नॉलेज अँड एक्सपर्टीज पजेस्ड बाय हिम. नो, मॅनेजमेंट मला सी बनवू शकतं, मॅनेजमेंट मला मूर्ख बनवू शकतं जर त्यांनी डॉक्युमेंट्सच माझ्या पुढे फॉल्सिफाय केले, चुकीचे डॉक्युमेंट्स दिले. बघा, मी काय करणार आहे? आलेले डॉक्युमेंट बरोबर आहे का बघणार आहे, का तर ते कुठेतरी मी क्रॉस चेक करून बघणार. जर दोन्ही गोष्टी मला चुकीच्या दिल्या गेल्या तर साहजिक आहे माझा एव्हिडन्स इंटरनल एक्सटर्नल मॅच होणार आणि मी त्याच्यावर रिलाय होणार. मग ते फॉल्सिफाईड डॉक्युमेंट असतील तर मी फॉल्सिफायला सुद्धा करेक्ट आहे म्हणून बिलीव्ह करून पुढे जाणार ड्यू टू इनहरंट लिमिटेशन. आणि लास्ट, ऑल्दो इट वॉज रॉंग ऑन द पार्ट ऑफ ऑडिटर ही कॅन नॉट डू एनिथिंग इन द मॅटर. नाही, मी करू शकतो, मी ऑडिट रिपोर्ट मॉडिफाय करू शकतो किंवा रिपोर्ट टू ॲप्रोप्रिएट अथॉरिटी करू शकतो. त्यामुळे हा ऑप्शन आला ऑप्शन नंबर ए. पहा, MCQ सोडवणं इतकं सोपं असतं. मोजून बघा, हा व्हिडिओ आहे 27 मिनिटाचा आणि आपण 15 मिनिटात सोडवले आहेत 30 मार्क्सचे MCQ. इतकं सोपं आहे. आता हे मी समजावतोय म्हणून थोडासा वेळ लागला. हे जर मी सोडवायला गेलो तर मी 8 ते 10 मिनिटाच्या 30 मार्क्सचे MCQ सोडवून येणार आहे. सो ह्या मी दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा. कोणत्या टिप्स आहेत? सगळ्यात पहिल्यांदा केस स्टडी वाचायची नाही, डिरेक्ट क्वेश्चन वाचायचे आणि मग वर जायचं. दुसरी गोष्ट, तुम्हाला MCQ ला जागा सोडायच्या नाहीयेत, ठोकायचे तर MCQ एक सलग ठोकूनच पुढे जायचं. आणि तिसरी गोष्ट, एकदा मार्क केलेल्या आन्सरला डिलेमा मध्ये पडू नका, लगेच पुढे जावा. सगळा पेपर कव्हर करून मग तुम्हाला ते ऑप्शन्स चेंज करायचे तर तुम्ही करू शकता. इन्स्टिंक्ट फॉलो करा जर तुम्हाला एखादं क्वेश्चन येत असेल तर. ओके, थोडासा हाही व्हिडिओ मोठा झाला. त्यातला क्रक्स आहे आपला 5 ते 7 मिनिटाचाच, पण MCQ सोडवून दाखवल्यामुळे हा व्हिडिओ गेला थोडासा पुढे. ओके, द CA प्रोफेसर सायनिंग ऑफ. भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये, ज्यामध्ये मी सांगेन की पेपर अटेम्प्ट कसा करायचा, पेपरचे 3 तास आपल्याला कसे मॅनेज करायचे आहेत. द CA प्रोफेसर सायनिंग ऑफ. बाय. जर काही क्वेरी असेल, काहीही गरज असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवरती किंवा आपल्या युट्यूबच्या कमेंट्समध्ये संपर्क साधू शकता. मी तुम्हाला शक्य तिथं मदत करेन. ओके, बाय बाय.